Hello and welcome back to another video session of Standard 5 Environmental Studies. We are going to continue our lesson number 3. So our next topic is the atmosphere. The envelope of air around the earth is called atmosphere. अर्थच्या आजूबाजूला जे आवरण बनलेलं आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर असे म्हणतो. ॲज वी गो हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द एअर इज ॲटमॉस्फिअर बिकम रेअरर. जसं जसं आपण वर जातो अर्थच्या सरफेसपासून जसं वरवर जातो तशी हवा जी आहे ही रेअर होत जाते, म्हणजे पतली होत जाते म्हणू शकतो आपण, त्याला कमी होत जाते हे पण म्हणू शकतो. द ॲटमॉस्फिअर कन्सिडर ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस नेमली नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड. ॲटमॉस्फिअरमध्ये खूप सारे गॅसेस आहेत. त्यातले काही गॅसेस कोणते आहे? ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, वॉटर वेपर आणि कार्बन डायऑक्साईड हे आहे. देअर आर सम अदर गॅसेस टू इन एअर इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. आणि काही अदर गॅसेस पण आहे. द लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम ॲज अ ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर अँड आयनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. तर बघा या 5 लेअर आहे. कोणत्या? ट्रोपोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे, मेझोस्फिअर आहे, आयनोस्फिअर आहे आणि एक्झोस्फिअर आहे. The layer that extends from the Earth's surface to the height about 13 kilometer is called the troposphere. अर्थच्या सरफेस पासून जी 13 किलोमीटरची हाईट आहे याला आपण ट्रोपोस्फिअर असे म्हणतो. The condition in the troposphere changes continuously. They affect the living world to a great extent. याची जी कंडिशन आहे कंटिन्युअसली चेंज होत राहते आणि आपल्या लिव्हिंग वर्ल्डवरती खूप मोठा इफेक्ट टाकते. The surface of the earth gets heated due to the heat received from the sun. Hence, the air near the surface of the earth is hottest. As we go higher, the troposphere it become cooler. तर सूर्यप्रकाशामुळे अर्थचा जो सरफेस आहे हा खूप जास्त गरम होतो आणि याच्यामुळे याच्याजवळची जी हवा ही गरम होते. त्यामुळे जसं जसं आपण वर जाऊ अशी हवा थंडी होत जाणार. ऑलमोस्ट ऑल द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर इज कंटेन इन द ट्रोपोस्फिअर. हवेतील जेवढे पण वॉटर वेपर जे आहे हे या ट्रोपोस्फिअरमध्येच असतं. That is why all weather related phenomena such as foundation of cloud, rain, fog, winds and storm take place in the troposphere. The air is a higher mountain is rare than air near the earth's surface. Aeroplane fly in the higher parts of the troposphere. There the air is very rare. Therefore arrangement have to be made to ensure that passenger get enough air in breathing. तर एरोप्लेन वगैरे जे नॉर्मली ट्रोपोस्फिअरमध्ये उडतात त्यामुळे तिथे हवा कमी असते. हवा कमी असल्यामुळे एरोप्लेनमध्ये अशी ॲडजस्टमेंट असतात की त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन घ्यायला मदत होणार. बियॉन्ड द ट्रोपोस्फिअर अप टू द हाईट ऑफ 50 किलोमीटर फ्रॉम द अर्थ इज द लेअर कॉल्ड द स्ट्रॅटोस्फिअर. आता बघा ट्रोपोस्फिअरपासून 50 किलोमीटरपर्यंत स्ट्रॅटोस्फिअर ही एक लेअर असते. इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर देअर इज अ लेअर ऑफ गॅस कॉल्ड ओझोन. आणि या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जे खाली लेअर असते बघा हे डार्क ब्ल्यू कलरची याला आपण ओझोन लेअर असे म्हणतो. अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स बट द ओझोन लेअर ॲब्झॉर्ब देम अँड प्रोटेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम दोज रेज. तर सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे, पण ही ओझोन लेअर जी आहे ती अल्ट्राव्हायोलेट रेज खूप मोठ्या प्रमाणात ॲब्झॉर्ब करते. इन विच लेअर द ॲटमॉस्फिअर डू वी सी द रेनबो. Mountaineers carry oxygen in cylinder when they climb mountains that are more than 5,000 meter high. What could be the reason for that? या दोन क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला शोधायचे आहे. A new word, condensation. The process of vapor turning into water on cooling. अशी प्रोसेस ज्याने वॉटर वेपरचं वॉटरमध्ये कन्वर्ट होतं याला आपण कंडेन्सेशन असे म्हणतो. तर बघा इथे एक रेन सायकल दाखवलेली आहे, वगैरे वॉटर सायकल दाखवलेली आहे. How does it rain? Water on the earth evaporates continuously due to the heat of the sun. Water that has percolated in the soil also evaporates due to the heat and enters the atmosphere. बघा सूर्यप्रकाशामुळे जे समुद्र, नदी याचं पाणी हे नेहमी गरम होत राहतं आणि याचे वॉटर वेपर बनतात आणि जमिनीत मुरलेलं पाणी पण यामुळे गरम होऊन त्याचे पण वॉटर वेपर्स बनतात. As water vapor is lighter than air, it rises high up in the atmosphere. As it goes higher, it cools and condenses formally very fine droplets of water. आणि हवेत हलके असल्यामुळे हवेचे वरवर जातात आणि वरची हवा थंडी असल्यामुळे याचं कंडेन्सेशन होऊन त्याचं वॉटर ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर होते. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड. आणि ड्रॉपलेट एवढे छोटे असतात की हे हवेत तरंगताना याचे एक क्लाउड तयार होते. These small droplets join together to form a bigger drop which are heavy.
आणि खूप सारे ड्रॉपलेट उडून एक ड्रॉप तयार होतो जो भारी असतो. ते कॅन नॉट फ्लोट आणि ते तरंगू शकत नाही आणि ते जमिनीवर पडतात आणि याला आपण पाऊस असे म्हणतो. These rainwater flows into rills, streams, river and finally into the sea. Ice in the snow-covered region also melt due to the heat of the sun and finally flows into river. तर अशा प्रकारे पाऊस पडतो. ते पाऊस कुठे जातो? नदीत जातो, तलावात जातो आणि शेवटी वाहत जाऊन समुद्रात मिळतो आणि परत ही प्रोसेस सुरू राहते. दिस प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल गो ऑन इन अ कंटिन्युअस सायकल. दिस इज नोन ॲज अ वॉटर सायकल. तर बघा, सूर्यप्रकाशामुळे जमिनीवरचे जे पाणी याचं वाफा होऊन राहिल्या, ह्या वाफा कुठे जातात? हवेत जातात आणि याचे छोटे ड्रॉपलेट्स म्हणजे क्लाउड तयार होते. खूप सारे ड्रॉपलेट्स मिळून क्लाउड तयार झाले आणि खूप सारे ड्रॉपलेट्स मिळून एक ड्रॉप तयार होतो. तो ड्रॉप भारी असल्यामुळे तो खाली पडतो आणि खाली कोणत्या स्वरूपात पडतो? पावसाच्या. तर पाऊस पडला, परत इथे जमा झाला, इथून परत नदी वगैरे वाहत आहे, परत समुद्रात जात आहे, परत इव्हॅपोरेशनची प्रोसेस चालू आहे आणि ही जी सायकल आहे कंटिन्युअसली सुरू राहते. त्यामुळे याला वॉटर सायकल असे म्हणतात. The biosphere. There are innumerable kinds of living things in the earth. On the earth, the various regions of the earth differs from many ways. Some regions are always covered with ice, while others have a hot climate. तर बघा, अर्थचे क्लायमेट जे आहे वेगवेगळं आहे. कुठे बर्फ पडला असतो, कुठे खूप वाळवंट असतं, गरम असतं वातावरण. देअर आर माउंटेन्स इन सम प्लेसेस अँड प्लेन्स इन अदर. कुठे पहाड असतात, कुठे पूर्ण सपाट जागा असतो. Some places have a lot of rainfall while others are dry desert. There are salty seas, oceans and also freshwater lakes. तिथे खाऱ्या पाण्याचे समुद्र पण आणि गोड पाण्याचे तलाव सुद्धा आहे. The oceans in shallow near the coast but away from the coastline. The oceans can be several kilometers deep. आणि समुद्र जे आहे खूप सारे किलोमीटर डीप म्हणजे खूप सारे किलोमीटर खोल असतात. We see a great variety in the living things that have inhabited these different regions. तर इथचं वातावरण वेगळं असल्यामुळे इथचे जे लिव्हिंग थिंग्स आहे पण वेगवेगळे असतात, कारण त्या वातावरण त्यांना सूट झालं पाहिजे. द पोलर बिअर इज सीन ओनली इन द स्नो बाउंड पोलर रिजन. तसं पोलर बिअर जे आहे जिथे बर्फ पडतो तेच आपल्याला बघायला मिळतात. झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका अँड कांगारूज आर फाउंड इन ऑस्ट्रेलिया. जसं झेब्रा आफ्रिकेत बघायला मिळतात, कांगारूज ऑस्ट्रेलियात बघायला मिळतात. दीज ॲनिमल आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन. एलिफंट्स अँड लायन आर फाउंड इन रिजन ऑफ द हॉट क्लायमेट. Plants in all these different regions also show a great variety. This variety is characteristic of those different regions. तर बघा, त्या रिजनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, गुणधर्म आहे, त्यानुसार तिथे आपल्याला प्राणी बघायला मिळतात. Many different kinds of plants, animal and microorganisms are found everywhere on the earth, on land, in water and in the air. Living things exist in the lithosphere. Living things बघा कुठे कुठे असतात? लिथोस्फिअर मध्ये असतात, हायड्रोस्फिअर मध्ये असतात आणि ॲटमॉस्फिअर मध्ये असतात. दे ऑल्सो इंटरॅक्ट विथ दिस स्पिअर्स. दिस लिव्हिंग वर्ल्ड कॉन्स्टिट्यूट्स ऑफ बायोस्फिअर. आणि हे जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, ॲटमॉस्फिअर मधलं आहे, हायड्रोस्फिअर मधलं आणि लिथोस्फिअर मधलं आहे, हे टोटल लिव्हिंग वर्ल्ड मिळून आपल्याला बायोस्फिअर हे तयार होते. आता बघा आपण काय काय शिकलो हे बघूया. द अर्थ क्रस्ट अँड अ स्मॉल हार्ड पोर्शन ऑफ द लेअर अंडर इट इज कॉल्ड अ लिथोस्फिअर. अर्थचा क्रस्ट म्हणजे खालील थोडा भाग याला आपण लिथोस्फिअर असे म्हणतो. अबाउट 1/3 ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय लँड व्हाईल अदर 2/3 ऑफ द कवर्ड विथ वॉटर. 1/3 भाग जो आहे जमिनीने व्यापला आणि 2/3 भाग जो आहे हा पाण्याने व्यापलेला आहे. सरफेस वॉटर, आईस ऑन द लँड, ग्राउंड वॉटर अँड वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर टुगेदर फॉर्म अ हायड्रोस्फिअर. तर पाण्याचे जेवढे पण स्वरूप आहे, पाणी झालं, बर्फ झाला आणि जमिनीच्या अंदर असलेलं पाणी, हे सगळं मिळून हायड्रोस्फिअर तयार होते. द इन्व्हॉल्प ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. अर्थच्या आसपास जे इन्व्हॉल्प आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर असे म्हणतो. द वॉटर सायकल ऑन द अर्थ गोज ऑन कंटिन्युअसली. वॉटर सायकल जी अर्थची कंटिन्युअसली सुरू राहते. द ओझोन गॅस इन द स्ट्रॅटोस्फिअर ऑब्झर्व द हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन अँड प्रोटेक्ट द लिव्हिंग थिंग ऑफ देम. अर्थवर जे येणारे ओझोन लेअर आहे, अर्थवर असलेली ओझोन लेअरमुळे सूर्यातून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे हे ॲब्झॉर्ब केले जाते आणि आपण इथे व्यवस्थित राहू शकतो किंवा ते आपल्याला हार्म करू शकत नाही. लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर ॲज वेल ॲज द ॲटमॉस्फिअर. लिव्हिंग थिंग्स अँड ऑल द पार्ट्स ऑफ द ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. आणि जेवढे पण लिव्हिंग थिंग्स आहेत, जे आपण स्फिअरमध्ये राहतात, त्या सगळ्यांना मिळून आपण बायोस्फिअर असे नाव दिलेले आहे. So this lesson is completed. We will start our next lesson, environmental balance, is next video session. Till then, stay home, stay safe. Have a good day.